बसा ना तो 2 मिनटं मी एक्सटेंड करतो की मी माझ्या तृतीय वर्ष MBBS मध्ये होतो आणि त्यावेळेस अक्रूर प्रभू इकडे यायचे प्रोग्रामला साताऱ्यात. आणि एकदा राधानाथ महाराज जाणार होते अमेरिकेला, एप्रिलचाच दिवस वर्ष, आणि ते मी इथे आलो, सगळा प्रोग्राम लोक जमा केली आणि प्रभूजी आलेच नाही. आई नगराध्यक्ष होती साताऱ्याची. आणि मग असं झालं की आई म्हणाली मला तसलं काही सांगायचं नाही, आले नाही काय नाही. अक्रूर प्रभूंना फोन केला, ते म्हणाले महाराज चालले. तो कार्यक्रम ना इतका चांगला असायचा ना, विमानतळावर जाणं, महाराज प्रत्येकाला स्वीट द्यायचे. ते म्हणाले मी नाही येऊ शकत. आई म्हणाली तू दे लेक्चर. आणि आयुष्यात पहिल्यांदा मी बसून लेक्चर दिलं. आणि मी त्याच वेळेस रात्रीचा प्रवास होता, मला एक श्लोक आठवत नव्हता त्या प्रवचनात. त्या दिवशी रात्री मी सातारा मुंबई रातराणीला बसलो, ते गीता घेऊनच बसलो. म्हटलं सकाळपर्यंत श्लोकच पाठ करायचा. आणि तिथून मी असा नाईलाजास्तव प्रचारक झालोय. ही 95ची गोष्ट. आणि 96 मध्ये डिसेंबरमध्ये माझी सुट्टी होती. आणि मी आपलं मस्त सुट्टीत आता जायचं, साताऱ्यात मजा करायची, 3rd इयरची परीक्षा संपली असा विचारात होतो. इतक्यात एका भक्ताने माझा सगळा आनंद नष्ट करून टाकला. त्यांनी असे 5, 6, 7 असे बॉक्स दिले गीतेचे. ते म्हणाले हे सगळं विकायचं, तुझी 2 महिने सुट्टी आहे आणि मगच परत यायचं. आणि मला ते बॉक्स चढवूनच दिले डायरेक्ट रातराणीवरती. मला झोपच लागेल ना त्या बॉक्सच्या विचाराने. म्हटलं हे कुणाला विकायचे. साताऱ्यात, अख्ख्या साताऱ्यात कोणी नव्हतं त्यावेळेस. डिवोटी नाही, कोणी नाही, एकटा मी जप करणारा माणूस होतो त्याला. ते उतरवले मी स्टँडवरनं, रिक्षात घालून घेऊन आलो. आई म्हणाली हे काय, हे विकायचं आहे. तोपर्यंत ना मी मंदिरातनं रोज 5 मिनिटं चालेल ना, मला ना मंदिरातनं डबा यायचा प्रसादाचा. माझं वजन 57 किलो होतं डबा चालू व्हायच्या आधी. पण आम्ही काय ना सारखंच भक्ती सोडायचो. 1000 मुलं होतो हॉस्टेलमध्ये, तर 2 जण आम्ही भक्त होतो. शनिवारी प्रवचन देऊन गेले की आम्ही रविवारी जप करायचो. मग रविवारी अख्खं हॉस्टेल आमच्या रूममध्ये तरी काय तुम्हाला वेळ लागलाय का, आम्ही सोमवारी जप बंद करायचो. परत शनिवारी यायची लोक. मग त्यांच्या लक्षात आलं हे काहीतरी गडबड आहे. त्यांनी मंदिरात जे ब्रह्मचारी खातात ना तोच डब्बा आमच्यासाठी चालू केला. म्हणजे ते जे खातात ते तुम्हाला इकडे मिळेल. मग आम्हाला जेव्हा कोणी लोक म्हणायचे ना जप बंद करा, आम्ही त्या डब्याकडे बघायचो. म्हणायचं नाही, बंद केला की डबा बंद होईल, जप बंद नाही करणार. आणि आम्ही 7 महिन्यात आम्ही पूर्ण उलटे झालो. म्हणजे 57चे उलटे 75 किलो वजन झालं आमचं सांग. आणि मग हे पुस्तकं घेऊन इकडे आलो. आणि इथे आल्यानंतर मग आता ते विकायचे कसे, तर मी सकाळी नाश्ता करायचो आणि माझ्या सायकलवरती पुस्तकाशी चढवायचो आणि फिरायचो इकडे तिकडे, कुठे ऑफिसमध्ये. जिल्हा परिषदमध्ये गेलो मी, ऑफिसची वेळ होती आणि मग तिथं कोणी घेईना तिथे. तिथं मला त्यांनी सांगितलं की हे बघा ही इंदुमती चव्हाण, बरोबर ना नाव. म्हणाले ते त्यांना जरा इंटरेस्ट आहे, पण ते आता जेवायला गेलेत. म्हटलं बाबा इंटरेस्ट असणारं कोणीतरी भेटलंय आपल्याला, काय वेळ लागायचं ते लागू दे, तुम्ही आपलं बसून राहिले. आणि मी काय केलेलं, म्हटलं की आता गीता आपण वाटतोच आहे, तर डिसेंबरच्या एंडला एक सत्संग ठेवू म्हणून शाहू कला मंदिर बुक केलेलं. लहानपणीपासून माझं एक बँकेचं अकाउंट होतं, त्याच्यात आई वडिलांनी पैसे ठेवले होते. मी नुकतंच 18 वर्षाचं झालेलं. त्यातले सगळे पैसे काढले, पत्रिका छापल्या आणि प्रत्येक जो गीता घेणारा माणूस होतो त्याला ते देतो. माताजींना मी दिली ती गीता. म्हटलं हे सत्संग सुद्धा आहे. तर त्याला आल्या तिथून त्यांच्या पुढे इंद्रायणी प्रिया माताजी ना, ते
गमरे आमच्या वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये ऑफिसर होते. त्यानंतर एक नर्स होती आमच्या वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारी, पवार माताजी, जी पवार. तर हे अशी लोक भेटत गेली हळूहळू. आणि मी त्या प्रोग्रामसाठी साताऱ्यात निघायचो, शनिवारी इथं यायचो, प्रोग्राम करायचो, नवीन आलेल्या लोकांची नावं घ्यायचो. आता व्हॉट्सॲप आहे, हो मोबाईल आहे, त्यावेळेस काही नव्हतं, लँडलाईन सुद्धा थोड्या लोकांच्या घरी होतं. सोमवारी सकाळी आम्ही नवीन आलेल्या सगळ्या लोकांचे पत्ते घेऊन आम्ही पोस्टकार्ड विकत घ्यायचो. आणि ते पोस्टकार्ड घेऊन रोज दर सोमवारी संध्याकाळी GPO मध्ये जाऊन टाकायचो. आणि मग ते गुरुवार शुक्रवारपर्यंत लोकांच्या हातात यायचं. दर सोमवारी बसून आम्ही, मी माझी मोठी बहीण बारामतीला डॉक्टर काटे आहेत ते, आम्ही दोघं जण मिळून, ती तिथं ऑप्थॅल्मॉलॉजी शिकत होती, मी MBBS मध्ये. आम्ही ते पत्र अशी लिहायचो हाताने, सगळ्यांचे पत्ते लिहायचो आणि सोमवारी टाकायचो. पाठक हॉल म्हणून जो नगरपालिकेचा हॉल आहे राजवाड्याच्या समोर, तिथं प्रोग्राम प्रेस चालायचा. तर हे सगळं कार्यक्रम झाला. बरं, ते पुस्तक वितरण लगेच थोडक्यात संभवतो. पुस्तक वितरण आम्ही जे करत होतो त्यात मला इतके लोक भेटले. पुस्तक वितरणाचं महत्त्व सांगायचं तर, आणि 2 महिन्यात मी ते शेवटी सगळे बॉक्स संपवले. मला सांगितलेलं ते विकल्याशिवाय काय परत यायचं. आणि मग कोयना एक्सप्रेस पकडायला मी माहुलीला गेलो. आता माझं कॉलेज सुरू होणार होतं, पास झालेलं. आणि तिथे उभारल्या वेळ येणार, ट्रेन आपली नेहमी लेट असते. तिथं वजन काटा होता, वजन काटा. म्हटलं वजन तरी करू, कारण काय होतं, सकाळी नाश्ता करून जे पुस्तक वाचायला जायचो ना, संध्याकाळीच परत यायचो 6 वाजता. एकटाच होतो. आणि रणजित पाटील माझे आत्तेभाऊ माझ्याबरोबर होते, त्यांनी डिबेट पण अरेंज केलेलं, खूप मदत केली मला. आमच्या इथं प्रदीप नावाचा एक रिक्षावाला आहे गणेश कॉलनीचा, त्याच्या रिक्षा घेऊन आम्ही सातारामध्ये प्रथमच येत आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृतचा, ती कुत्रीच मागे लागायची आमच्या त्या माणसं पण यायची. मग ते वजन करू म्हणून मी म्हटलं ते रुपयाचं पॉईंट टाकलं, वजन परत 57 किलो झालं. सांगायचं तुम्हाला ही गोष्ट याच्यासाठी की देवाने प्रसाद खायला घातला, देत राहिला, आम्ही खात राहिलो, पण देव सगळ्या गोष्टींची वसुली करतो. पण 57चे आम्ही 75 झालो, देवाने परत सगळी वसुली करून 75चे 57, किंवा हे खाल्लंच ना आता फिर गावभर. म्हणून लोकांना प्रसाद देत राहायचा, लोकांना प्रसाद देत राहायचा, त्याची वसुली देव करून घेतात. हरे कृष्ण.